मुवमेंटमध्ये, कामगारांच्या मुवमेंटमध्ये जी लोक काम करतात त्यांच्यावरती जे नेते आहेत त्यांच्यावर तर सिनेमा आहे. ते नक्षलवादाकडे ह्या झुकणारा ही जी कामं आहेत ह्याच्यातून देशद्रोह निर्माण होतो, ह्याच्यातून समाजमध्ये कलंक भांडणं लागतात. ह्या अशा मुवमेंटमुळे या देशामध्ये जे काही कामं चालतात त्या एक समजा 4 किलोमीटरचा रस्ता बनवायचा असेल तर त्यांना ते 4-4 वर्षे लागतात. अशी हे बस्तर ठिकाण आहे. बस्तर हे छत्तीसगडमधला एक जिल्हा आहे जो एक फक्त नाव त्याचं गायलं आहे, पण तो पट्टा सगळा नक्षलवादांनी भरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, देशाच्या गृहमंत्र्यांनी ऐलान केलं आहे की मी 30 मार्चपर्यंत नक्षलवाद संपवणार. एवढे नक्षलवादी असे छुपे कामं करतात त्या भागामध्ये. त्या आदिवासी भागात त्यांनी इतका प्रचंड दहशतवाद निर्माण केला की 40 पोलिसांनी ते एका दिवशी मारून टाकलं. येणाऱ्या बसेस आहे प्रवाशांच्या त्या अडवतात, त्यांना मारतात, त्यांच्याकडून हे दागिने काढतात. कारण आदिवासींना आणि काम भडकवण्याचं काम ही ह्या टाईपची मंडळी करतात. ह्या मंडळींनी प्रचंड लोकांकडून हप्ते जे येतात, सरकारचे शासनाचे जे पैसे येतात ते हडपण्याचं वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे ह्या बस्तर सिनेमाचा मी उल्लेख हा झाला ग्रामीणमधला, आदिवासी भागातला कामगारांच्या जीवावरती मजा करणाऱ्या या जे काही आहेत नेते त्यांच्यावर बोलतो. पण हे शहरी नक्षलवाद अजून वेगळा आहे, ज्याच्यावरती आता सरळ भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने उघडपणे हे सुरू केलेलं आहे की शहरी नक्षलवाद पण आम्ही संपवणार. हे लोक चांगल्या लोकांचं त्यांच्या लोकांना त्रास द्यायचा, चांगल्या लोकांना नामोहरम करायचं, सज्जन माणसाला दुर्जन म्हणायचं. त्याच्याशिवाय हे जे येणारे पैसे आहेत ते कसे सरकारचे खायचे, कुठल्या योजना खोट्या दाखवायच्या, हे सगळी करतात. अशी ही लोक आहेत. बुद्धिवादी लोकांचा बुद्धिभेद करणं